नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज STI-PSI ASO म्हणजेच कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे. तर नेमकं या परीक्षेची जी प्रश्नपत्रिका होती साधारणतः एक 2012-13च्या ज्या प्रश्नपत्रिका निघत होत्या अगदी त्याप्रमाणे थोडासा लूक होता आजच्या प्रश्नपत्रिकेचा. तर नेमकं या परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं काय असू शकतात याचा एक अंदाज मी तुम्हाला आज देणार आहे. साधारणतः मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरं हे आमच्या टीमने, आमच्या सोबतच्या सर्व मित्रांनी ज्यांना भरपूर अनुभव आहे, 2-2, 3-3 वेळेस ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, अशा सर्वांनी मिळून आम्ही हे तयार केलेले आहेत. तर बघू आपण नेमकं उत्तरं काय सांगता येतील. प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्पष्टीकरण देणं शक्य नाही, पण डायरेक्ट उत्तरं काय असू शकतात हे सांगण्याचा प्रयत्न मी इथं करत आहे. ज्यावेळेस MPSCची आन्सर की येईल त्यावेळेस तुम्ही हे प्रश्न पुन्हा चेक करून बघू शकता. वनस्पतीची नैसर्गिक वनीकरण पद्धती कोणी शोधून काढली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बेथेम व हुकर. तर जे काही ABCD सेट आहे त्याच्यामधला हा डी सेटचा प्रश्नपत्रिका आहे. डी सेटची प्रश्नपत्रिका आहे, इतकं लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिका. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विहीर. चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 HDL कोलेस्टेरॉल. ओके. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, मूत्रपिंड म्हणजे किडनी. जेव्हा किडनी ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते. या रोगाला किंवा या चयापचय विकाराला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर असू शकते मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मधुमेह इन्सिपिडस. ओके. प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज ॲडमिनिस्टर्ड बाय ओरल रूट? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 सबीन. ओके. त्यानंतर आता एक गणित विचारलेलं आहे. साधारणतः पूर्वीच्या ट्रॅडिशनल मेथडमध्ये असे गणितावरचे प्रश्न पडत होते. तर तुम्ही करून बघा, सर्वांनी करून बघितलेलं असेल. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 326. ओके. त्यानंतर दिशाज्ञानवरचा हा एक प्रश्न पडलेला आहे, प्रश्न 8वा. तर या दिशाज्ञान प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण. सोडून बघा तुम्ही. प्रश्न 9वा, खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत. 3 विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत. ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानाहून अनुमान दर्शविणार आहे असा सप्रमाण पर्याय निवडा. आता ते विधाने दिलेले आहेत. साधारणतः तर्क व अनुमान या टाईपमध्ये हा प्रश्न आहे. त्याचं कन्फर्म उत्तर नाही सांगू शकणार, पण मे बी पॉसिबिलिटी पर्याय क्रमांक 4 ह्याचं उत्तर असू शकते. ओके. त्यानंतर प्रश्न 10वा, मी सुरुवातीला सांगितलं की आजची जी प्रश्नपत्रिका होती ओल्ड पॅटर्न प्रमाणे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं 2011, 12, 13 पर्यंत जो पॅटर्न होता त्यासारखे प्रश्न आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले आहेत. इथे एक प्रश्न विचारलेला आहे, 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 8. ओके. त्यानंतर प्रश्न 11वा बघा. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 28. त्यानंतर प्रश्न 12वा, घड्याळावर विचारलेला प्रश्न आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो असेल पर्याय क्रमांक 2 13 मिनिटे. वेन डायग्रामवर एक प्रश्न पडलेला आहे, शिक्षक, लेखक, विवाहित व्यक्ती. या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर प्रश्न 14वा,
असे प्रश्न नेहमीच राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला पडलेले आहेत. तर 14व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. ओके. गॉडफादर शब्द कसा लिहा. प्रश्न 15वा आहे. तर्क व अनुमानवर हा प्रश्न आहे. तर 15व्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला. पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 16वा प्रश्न. संख्यामधून विसंगत संख्या शोधायची आहे. एक संख्या मालिका दिलेली आहे आणि या संख्या मालिकेमध्ये ऑड असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. 324. त्यानंतर पुढे एक प्रश्न विचारलेला आहे. सरासरीवरचा हा प्रश्न आहे. 17व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल ताशी 12 किलोमीटर. ताशी 12 किलोमीटर. प्रश्न 18वा. काळकाम वगैरेचं उदाहरण आहे हे. तर 18व्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे पर्याय क्रमांक 1 4.5. 19वा प्रश्न. सेकंड दशादशी किती व्याजदराने ठेवली. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹1800 व ₹1890 आहे. तर ती रक्कम दशादशी किती व्याजदराने ठेवली होती. या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे पर्याय क्रमांक 1 10. खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही हे सगळे प्रश्न करून बघा. जे मुलं आता साधारणतः दुसरी वेळेस तिसरी वेळेस ही परीक्षा देत आहेत त्या सर्व मुलांची भरपूर प्रॅक्टिस झालेली असतील. जे न्यूकमर मुलं होते त्यांची प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे. तर तुम्ही हे प्रश्न सोडून बघू शकता. फक्त हे उत्तर आम्ही काढलेले आहेत ते फायनल असतील असं काही नाही. प्रश्न क्रमांक 21. 21व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 9% कमी झाला. प्रश्न 22. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार बालकांसंबंधी गुन्ह्याची माहिती निम्नप्रमाणे आहे. अ ब कडा असे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. तर 22व्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न. एड्स नियंत्रण विभाग हा खालीलपैकी डॅशमध्ये विलीन करण्यात आला असून आता तो राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजेच नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणून ओळखला जातो. 23व्या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग. प्रश्न 24वा. कारागृह पर्यटन उपक्रम विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. प्रश्न 25. निरीद्वारे सन्मानित दीनबंधू साहू यांचे खालील कार्य खालीलप्रमाणे आहे. 25व्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी एकही नाही. प्रश्न 26. GSAT-30 ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत. 26चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. 27. सोनाली नवांगुळ लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला 2021चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. 27व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मध्यरात्रीनंतरचे तास. मध्यरात्रीनंतरचे तास 4 नंबर. त्यानंतर 28वा प्रश्न. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते 2019 अभिजित बॅनर्जी यांच्या आजवरचा जीवन प्रवास पुढील मुद्द्यामध्ये दिला आहे. त्यांची पुनरुजळणी करून योग्य तो पर्याय निवडा. 28व्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो पर्याय क्रमांक 1 क ब ड अ.
त्यानंतर 29 2021 मध्ये लिओनेल मेस्सी याची खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासाठी सातव्यांदा निवड झाली? लिओनेल मेस्सी म्हणजे फुटबॉलपटू. ठीक आहे. 29व्या या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बॅलन डी ओर हा पुरस्कार. 30वा प्रश्न जो आहे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले? तर 30व्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 फक्त म्हणजे फक्त बाबूराव. प्रश्न 31वा प्रश्न बघा. 31व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 विधान दिलेलं आहे. किवी हे भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ आहे. विधान आहे. अरुणाचल प्रदेश हे किवी फळासाठी प्रमाणित सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य आहे. तर 31व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. कोणती विधाने बिनचूक आहेत म्हणजे करेक्ट आहेत? आणि हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी इथं मार्क करू शकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न 33व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 2018. 32वा प्रश्न राहिलेला प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत 18 जानेवारी 2021 पर्यंत डॅश डॅश घरे मंजूर करण्यात आली होती. तर या 32व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 128.8 लाख. याच बघितलेलं आहे 2018. 34वा प्रश्न कोणत्या अंतराळ अभिकरणाने सर्वप्रथम पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमान X-57 मॅक्सवेलचा प्रारंभ केला? 34व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नासा. PSLV C-48 या प्रक्षेपकाच्या माध्यमातून भारताने 11 डिसेंबर 2019 रोजी खालीलपैकी कोणता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 रिसॅट 2BRI 2BR1. 36वा प्रश्न बघा. लेंदी प्रश्न आहे. याचं उत्तर मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 ड ब आणि क. खालील विधाने विचारात घ्या. ग्राम प्रशासन म्हणजेच पंचायत राजवरचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर सांगतो डायरेक्ट. 37व्या प्रश्नाचं उत्तर असेल फक्त 38वा प्रश्न सुद्धा ग्राम प्रशासनवर म्हणजेच पंचायत राजवर आहे. 38व्या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो पर्याय क्रमांक 2 फक्त ब क आणि ई. उत्तर चेंज होऊ शकतात त्यामुळे ही उत्तर फायनल नाहीत. मी वारंवार सांगायलो. प्रश्न 39 सरकारी आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते? सरकारी आयोग डॅश डॅश साठी अनुकूल होते. याचं उत्तर सांगता येईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. प्रश्न 40चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 इथं सुद्धा वरीलपैकी एकही नाही. कोणते विधान बरोबर आहे म्हणून विचारले. प्रश्न 41 राज्यघटनेवर राज्यशास्त्रावरचा हा प्रश्न आहे. 41व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 ब दोन्ही बरोबर परंतु ब हे चे योग्य स्पष्टीकरण नाही. 42वा प्रश्न अर्थविधेयकाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. 42व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फक्त ब.
43वा प्रश्न, तो परत राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. 43व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने. पुन्हा 44वा प्रश्न, महाराष्ट्राच्या संदर्भात खालीलपैकी विधाने विचारात घ्या. या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क. वाचून बघा, टॅली करून बघा, तुम्हाला किती उत्तर योग्य वाटते ते बघा. एक संभाव्य उत्तरपत्रिका तुमच्या समोर द्यायलो. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि डॅश डॅश यांचा समावेश असतो. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपती ठरविल इतके इतर न्यायाधीशांचा. योग्य जोड्या लावायच्यात आपल्याला. तर योग्य जोड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. हा, पर्याय क्रमांक 3. अठ्ठेचाळीसावा प्रश्न, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. कोणती विमान कंपनी सुरू केली असा प्रश्न आहे. 48वा प्रश्न. 48व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, फक्त ब. म्हणजे कोणती? टाटा एअरवेज लिमिटेड. टाटा एअरवेज लिमिटेड. 49, देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे डॅश डॅश यांचे मत होते. 49चं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ब. म्हणजे डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती रानडे. 50वा प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली. 50व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दीनबंधू. पर्याय क्रमांक 3, दीनबंधू. ओके. पुढचा प्रश्न 51वा. इथं जोड्या लावायचा एक प्रश्न आहे. 51चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 52वा प्रश्न, इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर फक्त अ आणि ब. म्हणजे विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण. 53वा प्रश्न, भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. 53वा प्रश्न जो आहे तो पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल याचं जोड्यामधलं पर्याय क्रमांक 1. ओके. 54वा प्रश्न, वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणामासंबंधित खालील विचार विधान कोणी मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर 54वा प्रश्न आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. 55वा प्रश्न, दादाभाई नौरोजींच्या मते डॅश डॅशचे निसारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. गाळलेल्या जागा खालीलपैकी योग्य पर्यायाने भरा. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, संभाव्य अधिशेष. प्रश्न 56वा,
ब्रिटिश काळात शेतीच्या वापरीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. वरील सर्व बरोबर आहेत. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? पर्याय क्रमांक 1. कैसर-ए-हिंद. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. फक्त ड म्हणजे कोण? तंट्या भिल्ल. 59 नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? पर्याय क्रमांक 4. बंगाल आणि बिहार. 60वा प्रश्न बघा. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 सांगू शकतो. 4 हा पर्याय. पर्याय क्रमांक 4. 1857च्या उठावाशी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पर्याय क्रमांक 4 सांगू शकतो. क आणि ड. क विधान काय? कोल्हापूरच्या छत्रपतीच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. रंगो बापूजी गुप्तेंचे चिरंजीव सीतारामपंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला. हे दोन विधान बरोबर. 62 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल नॅशनल हायवे 44. प्रश्न 63 औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये कोणती? बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल याचं. अ, ब आणि ड. सुनियोजित आणि हरितपट्टी स्मार्ट शहर. त्यानंतर AURIC हे संक्षिप्त रूप आहे. त्याच्यानंतर ड दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा भाग आहे. 65 सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? 65चं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरी घटता कल. 66 भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? 66चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. 67 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयीन भाग. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणती वाक्य चुकीची आहेत? या प्रश्नाचं करेक्ट उत्तर जे आहे म्हणू शकतो अंदाज बांधू शकतो 68 नंबरचं 4 नंबर पर्याय फक्त ड. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. एकोणसत्तर प्रश्न 69वा महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांची जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 69. 70 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आसाम.
खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवितो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्राणहिता, प्रवरा, वर्धा आणि मांजरा. 72, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3. डॉक्टर डॉकुचेव. 73, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? या 73व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, राजापुरी, बाणकोट आणि केळशी खाडी. 74, लक्षद्वीप व मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2, 9° चॅनलमुळे. 75वा प्रश्न बघा, 75व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. 76वा प्रश्न, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? तर 76व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 85%. 77वा प्रश्न, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी डॅश डॅश सुरू करण्यात आले. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बँकिंग लोकपाल योजना. खालील विधाने विचारात घ्या. 78वा प्रश्न, तर 78व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे तर फक्त बरोबर राहील, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर राहील. स्वातंत्र्योत्तर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. 79वा प्रश्न, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी डॅश डॅश ही शिखर संस्था आहे. 19व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, नाबार्ड. नाबार्ड. त्यानंतर 80वा प्रश्न, 80व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, वस्तू व सेवा कर. 81व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, 382 प्रति चौरस किलोमीटर. 82वा प्रश्न जो आहे, भारतीय लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणी संदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 असेल. शहरीकरण व रोजगार वाढ यांच्यात सहसंबंध नाही. 83वा प्रश्न, 83 प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, रिटेल बँकिंग. बघा लक्षात घ्या. 84वा प्रश्न, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे, त्या म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि ड, म्हणजे कोणत्या? तांत्रिक घटक आणि सिंचन सुविधा. 85, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्टे आहेत? या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असू शकते. 86, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांची खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही? 86व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, शेतीचा विकास हे उद्दिष्ट नाही. 87वा प्रश्न बघा, बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. 87व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 1 वर्ष. 88वा प्रश्न,
मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे असू शकते? या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, यस आकाराचे. 89वा प्रश्न मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 5% ते 30%. 90वा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ब आणि क. भारतातील उद्योगांचा वीजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. 91, खालील विधाने विचारात घ्या आणि ह्याच्यामधली कोणती विधानं बरोबर आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न 92वा प्रश्न बघा. 92चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, औष्णिक न्यूट्रॉन, थर्मल न्यूट्रॉन. A neutron having energy of 0.025 electronic volt is an thermally neutral. त्यानंतर 93वा प्रश्न, 93चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, पॉसिबल बाय डुईंग सम एक्सटर्नल वर्क. 94वा प्रश्न बघा. 94चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 94चं उत्तर लोअर पिच लिमिट ऑफ ऑडिबिलिटी. हिरा डॅश डॅश आहे. पर्याय क्रमांक 2, सहसंयोजी स्फटिक, कोव्हॅलेंट क्रिस्टल. 96चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, लाईट ॲल्युमिनियम. 97चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, ओझोन आल्डिहाइड्स कीटोन्स. ओके. त्यानंतर 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त अ, ब आणि क. 99मध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत. 99व्या प्रश्नामध्ये 99चं उत्तर असेल मित्रांनो 4, पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. आणि लास्ट प्रश्न जो आहे, खालीलपैकी कोणता प्राणी समूह आणि समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? Which of the following animal groups was were the first vertebrate to become adapted to life on land? याच्यामध्ये रेप्टाइल्स आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, मॅमल्स आहेत, एव्ज आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे सांगता येईल मित्रांनो करेक्ट आपल्याला ओनली बी. ओनली बी म्हणजे कोण? ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी. ओके. तर मित्रांनो हे होते आजच्या PSI STI ASO म्हणजे कंबाईनच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं. मी म्हणत नाही की ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी अचूक आहेत, पण मे बी उत्तराच्या जवळजवळ जाणारे मॅक्झिमम पर्याय तुम्हाला सांगितलेले आहेत. आयोगाची ज्यावेळेस आन्सर की येईल त्यावेळेस तुम्ही तुमची आन्सर की चेक करून घ्या. या पद्धतीनं तुम्ही उत्तरं अपेक्षित आहेत आणि नक्कीच यावर्षीच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा कट ऑफ हा जास्त लागणार आहे. ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा. थँक्यू.